विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से एक पत्र परिषद ली गई। यह पत्र परिषद किस संदर्भ में थी, आइए जानते हैं इस खबर में। विदर्भ राज्य आंदोलन समिति की ओर से एक पत्र परिषद ली गई। पत्र परिषद में विदर्भ राज्य आंदोलन समिति के अध्यक्ष तथा पूर्व विधायक एडवोकेट वामनराव चटप, किशोर दहेकर, कपिल इद्दे, अंकुश वाघमारे, नितिन भागवत, सुदाम राठौड़ के साथ अन्य लोगों की उपस्थिति थी। इस पत्र परिषद में कहा गया कि 28 सितंबर को पूरे विदर्भ के जिला और तहसील स्तर पर नागपुर समझौते की होली की जाएगी। तो आइए सुनते हैं इसके संदर्भ में विदर्भ राज्य आंदोलन समिति के अध्यक्ष एडवोकेट वामनराव चटप ने विस्तारपूर्वक क्या कहा, स्वयं उन्हीं जुबानी। 28 सप्टेंबर 1953ला झालेला नागपूर करार हा फसवा आहे। त्यामुळे विदर्भातील जनतेची फसवणूक झाली, म्हणून त्यावर विश्वास ठेवून 1/11/56ला विदर्भातील जनता पहिल्यांदा द्विभाषिक मुंबई राज्यात, नंतर 1 मे 60 पासून मराठी भाषिकाच्या राज्यात गेली। 64 वर्ष राहून नागपूर कराराची परिपूर्ती झाली नाही। त्यामुळे आम्हाला 60,000 कोटीचा सिंचनाचा अनुशेष, त्यामुळे 131 धरणं पूर्ण होऊन 14 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही। सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, पिण्याचं पाणी, रस्ते, विद्युतीकरण, ग्रामविकास, आदिवासी विकास, समाज कल्याण याचे आम्हाला 15,175 कोटी मिळाले नाही। आणि आम्हाला सातत्याने आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतोय। 12 वर्षात 35,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। दरवर्षी 2000 ते 13 बालकं कुपोषणाने आणि गर्भारमाता कुपोषणाने मरतात। प्रदूषणामुळे आमचा जिल्हा देशात नंबर 1, श्वासोच्छवासाचे सगळे रोग आहे आणि कॅन्सरने यंदा 209 लोक मेले आहे प्रदूषणामुळे। चौथ्या बाजूला आमच्याकडे 54% जंगल असूनही 26 पैकी 23 खनिज असूनही आमच्याकडे उद्योग नाही। आमचे पोरं नक्षलवादाकडे चालले। नक्षलवादी चळवळ ही 6 जिल्ह्यात, 5 विदर्भातले 37 तालुके, 1 नांदेड पूर्व मराठवाड्यातला आहे। आणि हे सगळं संपवायचं असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे। आणि नागपूर करार हा फसवा आहे, म्हणून आमची फसवणूक झाली, म्हणून जागे मारबत म्हणून आम्ही 12व्या वर्षी यंदा नागपूर कराराची होळी करणार। CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट।